नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भाई सॉरी, मी चुकीच्या वेळेला तर आले नाही ना? तिने डोळे बारक करून साशंक नजरेने इंद्राला विचारले. नाही, अजिबात नाही. तू कधीच चुकीच्या वेळेला येत नाहीस. माझीच वेळ नेहमी चुकीची असते. तो तिच्याकडे बघत पुटपुटला. सॉरी भाई. एकतर बायको जवळ घेत नाही, चुकून घेतले की तुम्ही लोकमध्ये येऊन पार वाट लावता. तो फक्त तिलाच ऐकू जाईल अशा आवाजात बोलला. मी येते, आता येते. थांबले तर आपले काही खरे नाही हे समजून वेदू निसटू लागली. तोपर्यंत अरे वेदू बस ना. राधाचा गोड आवाज तिच्या कानावर पडला. अरे वहिनी, कशाला? मी सहजच आले होते. वेदू इंद्राकडे एक नजर बघत बोलली. उद्यापासून कॉलेज सुरू होणार आहे ना? तर येणार आहेस ना? की प्रोजेक्ट वरतीच काम करत बसणार आहेस? तीच आठवण करून द्यायला आले होते आणि 2-3 दिवसात रिझल्ट ही आहे तेच बोलण्यासाठी आले होते. चल नंतर बोलू, मी येते. म्हणून ती पटकन तेथून सटकली. ही अशी काय लगेच पळाली? राधाने इंद्रनीलकडे प्रश्नार्थक बघत विचारले. नाही, काही नाही. तिला काहीतरी काम आठवले. मला म्हणत होती म्हणून ती गेली असे म्हणत इंद्राने तिला हाताला धरून स्वतःकडे ओढले आणि तिच्या चेहऱ्यावर हळवार ओठ फिरवू लागला. इन्स्पेक्टर कॉलिंग. इंद्राचा फोन ब्लिंक होत होता. त्यावरती नाव झळकत होते. इन्स्पेक्टर कॉलिंग. राधाला हळुवारपणे स्वतःपासून दूर केले. राधा, तू जा डिनरचे बघ. मी थोड्या वेळात खाली येतो म्हणत त्याने कॉल रिसीव्ह करून कानाला लावला. हॅलो मिस्टर पटवर्धन, तुमचा अंदाज अगदी बरोबर होता. ड्रायव्हरची मस्त सेवा केली. सेवा भेटल्यानंतर त्याने बरोबर सांगितले की हा ॲक्सिडेंट नव्हता तर खरंच मर्डर होता. प्लॅन्ड मर्डर. इन्स्पेक्टर माहिती देत होते. आय नो इन्स्पेक्टर, मला पूर्ण खात्री होती. कबूल केले का? कोणी ऑर्डर दिल्या होत्या? इंद्राने इन्स्पेक्टरांना विचारले. नाही मिस्टर पटवर्धन, माहीत नाही कोणी ऑर्डर दिली होती. हो, त्याने मर्डर केल्याचे कबूल केले पण नाव माहीत नाही म्हणतो आहे. त्याला नेहमी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत होते. पैसेही घरपोच झाले. इन्स्पेक्टर इंद्राला पूर्ण माहिती देत बोलला. ओके, तुमचे प्रयत्न सोडू नका. माझ्या परीने मीही पूर्ण माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, पाटील एकदम साधा परिवार होता. मग त्यांचा कोणी का मर्डर करेल? आपल्याकडून काहीतरी सुटत आहे. पुन्हा तपासून बघा, नक्की काहीतरी मार्ग सापडेल. आणि हो, त्याच बरोबर पाटील परिवाराचीही पूर्ण माहिती काढा. हाती काही लागत आहे का ते बघा. त्यांचे कोणी दुश्मन होते का तपासून पहा. पूर्ण माहिती काढा. यावेळेस काहीही हातातून सुटता कामा नये. तरच आपण खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा पाटील परिवाराला कधीच न्याय भेटणार नाही. बघू पुढे काय होते ते. इंद्राने इन्स्पेक्टर साहेबांबरोबर केसबद्दल पूर्ण डिस्कशन केले. संपूर्ण माहिती घेतली आणि इन्स्पेक्टरांचा निरोप घेऊन पोलीस स्टेशनमधून निघाला. तो डायरेक्ट आज ऑफिसमध्ये पोहोचला. नेहमीप्रमाणे राधा ऑफिसला लवकरच आलेली होती. आता तिला कॉलेजही जॉईन करायचे होते. इंद्रा ऑफिसमध्ये एंटर झाला. राधा,
राधा राधा कॉंग्रॅच्युलेशन. रुचा राधाच्या गळ्यात पडली. त्याचबरोबर तिने राधाच्या गालावर ओठही टेकवले. ते बघून इंद्राने नजर दुसरीकडे वळवली आणि नकारार्थी मान हलवली. काय झाले? सर्व स्टाफ उठून त्या दोघींकडे आला. सुमितने रुचाला विचारले, सर, राधा टॉपर आली. आज MBAचा रिझल्ट लागला तर राधा पूर्ण युनिव्हर्सिटीमधून अव्वल आली आहे. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. सुमितने पुढे येऊन तिचे अभिनंदन केले. त्याचबरोबर सर्वांनी तिचे अभिनंदन केले. नुकताच शर्मा आलिशाबरोबर ऑफिसमध्ये येऊन पोचला होता. त्यानेही राधाच्या रिझल्टबद्दल ऐकले होते. तोही लगेच राधाजवळ आला. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस राधा. त्याने तिच्या समोर हात केला. ती त्याच्या हातात हात देणार तोच इंद्राने येऊन तिचा हात हातात घेतला. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस राधा. तो दात आवळत शर्माकडे बघत बोलला. इंद्राचा हात राधाच्या हातात हात बघून शनायाने मुठी घट्ट आवळल्या आणि राधाकडे रागाने बघू लागले. हिचे काहीतरी करावे लागेल. इंद्रा जरा जास्तच हिला व्हॅल्यू देत आहे. इंद्राकडून तिला तिच्या अवकातीपेक्षा जास्त क्रेडिट भेटत आहे आणि ही असेपर्यंत इंद्रा माझ्याजवळ येईल असे वाटत नाही. आत्ताच काहीतरी करावेच लागेल, नाही तर खूप अवघड आहे. परंतु मला समजत नाही, याचे लग्न होऊनही हा तिच्या मागे का लागला आहे. नक्कीच त्याची बायको बावळट असेल. तिला स्वतःचा नवरा सांभाळता येत नाही. ती बावळटच असेल. हा, आता त्यात इंद्राचाही काही दोष नाही म्हणा. जबरदस्तीने लग्न केले आहे तर मुलगीही तशीच असेल. काय करणार बिचारा माझा इंद्रा. त्याची बायको बावळट असेल पण मी नाही. मी इंद्राला असा हातातून जाऊ देणार नाही. तो फक्त माझाच आहे. या राधाची तर सोय मी नक्कीच करेन. शनाया स्वतःच्या मनातच बडबड करत होती आणि राधावरती दात खात विचार करत होती. सर्व डोळे फाडून फाडून इंद्रा आणि राधाला पाहत होते. त्यांना बघत होते म्हणजे त्या दोघांच्या एकमेकांच्या हातात असलेल्या हाताला बघत होते. आपापसात काहीतरी कुजबुजही करत होते. इंद्राने एकदा सर्वांवरती आपली धारदार नजर फिरवली तसे सर्वजण पटकन आपल्या कामाला निघून गेले आणि तो राधाचा हात धरून तिला केबिनमध्ये घेऊन गेला. तो राधाला घेऊन निघाला तशी शनायाही इंद्राच्या मागे केबिनकडे निघाली. इंद्राने तशीच नजर मागे शनायावर फिरवली. त्याच्या डोळ्यातील धार बघून क्षणभर शनाया गडबडली. शर्माच्याही ते लक्षात आले. त्याने पटकन शनायाचा हात पकडला आणि तिला ओढत तेथून घेऊन गेला. बाकी सर्व स्टाफ तर कधीच कामाला लागला होता. राधाचा इंद्राच्या हात असलेला हात बघून रुचा गालात हसत आपल्या डेस्कवर जाऊन बसली. श्लोक रुचाजवळ आला. त्याने रुचाला कॉंग्रॅच्युलेशन्स केले. रुचा ही चांगल्या मार्क्सने पास झाली होती. तसेच तीही पहिल्या टॉप 5 मध्ये होती. परंतु तिच्या लग्नाचा विषय त्याच्या डोक्यातून गेला नव्हता. तिने 2 दिवसाची सुट्टी घेतली होती आणि तिला मुलगा पाहायला येणार होता हे त्याच्या डोक्यात अगदी फिट होते. रुचा ही घरी गेलीच नाही. फ्लॅशबॅक झाले असे की रुचाने 2 दिवसांची सुट्टी टाकली. ती रत्नागिरीला जाणारच होती पण आदल्या दिवशी संध्याकाळी अचानक रत्नागिरी मुंबई रस्त्यावरती दरड कोसळल्याचा मेसेज आला. त्यामुळे रुचा घरी जाऊ शकली नाही. तसेच तो मुलगाही येऊ शकणार नव्हता. त्यामुळे तिच्या आईबाबांनी तिला फोन करून येऊ नको असे सांगितले. आता सुट्टी घेतलीच होती म्हणून रुचा मॅडमनी मस्त 2 दिवस हॉस्टेलवरती झोपा काढल्या. परंतु श्लोकला वाटत होते ती घरीच गेली होती. ती सुट्टीवरून माघारी आल्यापासून अगदी खुश दिसत होती. म्हणून त्याने गैरसमज करून घेतला की ती आता या लग्नाला तयार आहे आणि खुशही आहे. त्याने अगदी रागातच तिला कॉंग्रॅच्युलेशन्स केले. तिचे थँक्यू ऐकून घ्यायच्या आधीच तो तिथून निघून गेला. त्याच्या त्या कॉंग्रॅच्युलेशनला पाहून रुचाचे तोंडच पडले. त्याच्याबद्दल तिलाही फिलिंग्स येऊ लागल्या होत्या पण बोलणार कशी. कितीही केले तरी तिला तिच्या परिस्थितीची जाणीव होती.
त्या दोघांमध्ये असलेल्या दरीची ही तिला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे ती तिच्या भावना कधीच सांगू शकणार नव्हती. मन मारून तिने तोंड पाडून कामाला सुरुवात केली. धुसफूस करत श्लोक त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला. राहून त्याच्या डोळ्यासमोर सारखा रुचाचा चेहरा येत होता. तो केबिनमध्ये येऊन बसला आणि त्याने फाईलमध्ये डोके घातले. काम करत राहिले तर रुचाचा चेहरा डोळ्यासमोर येणार नाही यासाठी हा त्याचा प्रयत्न होता. परंतु डोळ्यासमोर राहून रुचाचा चेहरा येत होता. डोळ्यासमोर तिचा चेहरा आला की याची अस्वस्थता पुन्हा वाढत होती आणि रुचाबद्दल ओढ वाढत होती. कितीही कामात गुंतायचा प्रयत्न केला तरी तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. आता रुचाचा विचार करून डोके फुटेल की काय असे त्याला वाटू लागले. तो दोन्ही हाताने घट्ट धरून जोरात डोके दाबू लागला. परंतु त्याची अस्वस्थता काही कमी होत नव्हती. त्यामुळे तो अधिकच परेशान होऊ लागला. सर्व असह्य होऊन त्याने फोन हातात घेतला. भाई, आय एम नॉट फिलिंग वेल. मी घरी जात आहे. मेसेज ड्रॉप करून तो तसाच तडक केबिन बाहेर निघाला. केबिन बाहेर त्याला रुचा राधाबरोबर हसून बोलताना दिसत होती. हसताना मोत्यासारखे चमकणारे तिचे पांढरे शुभ्र दात, गुलाबांच्या पाकळ्यांसारखे गुलाबी ग्लोसी ओठ आणि बोलताना होत असलेली डोळ्यांची उघडझाप. सुंदर मनमोहक दिसणारा तिचा चेहरा, तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद. ती त्याच्या नजरेला खूपच सुंदर भासत होती, जणू जगातील सर्वात सुंदर मुलगी. त्याचबरोबर ती त्याला खूप आनंदात दिसत होती. बस ते सर्व पाहून श्लोक पुन्हा रुचामध्ये हरवला. तो आधीच तिच्यासाठी घायाळ होता, पण आता उतावळे होऊ लागला होता. नाही, त्याने नकारार्थी मान हलवली. काहीही झाले तरी मी तुला हे लग्न करू देणार नाही रुचा. तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. मग मला त्यासाठी काही करावे लागले तरी ते करण्यासाठी मी तयार आहे, अगदी काहीही. तो स्वतःच्या मनाला बोलला आणि ऑफिस बाहेर निघून गेला. शर्मा शनायाला केबिनमध्ये घेऊन आला होता. ती रागाने आणखी धुसफुसत होती. मोहित, सर्व लोक त्या राधाच्या मागे पुढे का करतात? असे काय आहे त्या गावढळ मुलीमध्ये? मला समजत नाही, ती रागारागात शर्माला विचारत होती. नेहमी पंजाबी ड्रेस घालून असते, ना कपड्यांचा सेन्स ना मेकअपचा सेन्स. ती कुठली अडाणी बावळट मुलगी, परंतु माझा इंद्रा तिला माझ्यापेक्षा जास्त अटेन्शन देत असतो का? इंद्रासारखा तिच्या पुढे पुढे करत असतो. तिच्याकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही? लुक ॲट मी. तिने स्वतःवरून खालपर्यंत हात फिरवून शर्माला तिच्याकडे पाहण्यासाठी विचारले. बघ मी किती सुंदर आहे, मॉडर्न, सेक्सी. मला पाहिल्यानंतर कोणीही नक्की घायाळ होईल. आणि ती राधा बघ जरा. तिने काचेसारख्या ट्रान्सपरंट दरवाजातून शर्माला तिच्याकडे एक बोट दाखवून बाहेर पाहण्यासाठी सांगितले. बघ काय तो ड्रेस, गावढळ क्लचरमध्ये अडकवलेले लांब केस, ना कुठला मेकअप आहे ना कॉन्फिडन्स. तरीही सर्व तिच्याकडेच का अट्रॅक्ट होतात? नक्कीच तिच्याकडे काहीतरी काळी जादू असणार, म्हणून सर्व तिच्याकडेच बघत असतात. शनाया वेड्यासारखी बडबडू लागली होती. तिच्यासारखे अप्रतिम सौंदर्य मी आज गायत बघितले नाही. शर्मा हळूच पुटपुटला. काय बोलला? कुठे काय? अगं मी असं म्हणत होतो, कुठे तिच्या बरोबर कम्पेअर करतेस? चल पटकन, मला प्रोजेक्टमध्ये एक डाऊट आहे, तो सांग जरा. तो तिला चेअरवर बसत बोलला. श्रेया आणि वेदा राधाच्या रिझल्टची बातमी घरी पोहोचवली होती. श्रेया आणि वेदाही चांगल्या मार्क्सने पास झाल्या होत्या आणि आपण चांगल्या मार्क्सने पास झालो यामध्येच त्या खूप आनंदी होत्या. टॉपर येण्याचे स्वप्न त्या कधी जन्मातही बघणार नव्हत्या. मुलींचा चांगला आलेला रिझल्ट ऐकून घरी सर्व आनंदी झाले होते. मालती ताईंना तर कमालीचा आनंद झाला होता. त्यांनी या दोघींचेही अभिनंदन केले. त्याचबरोबर राधाचे तोंड भरून कौतुक करत होत्या. राधा आल्यानंतर तिच्यासाठी काय करावे याचा विचार त्या करत होत्या. त्यांना तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते.
वैशालीताई मात्र नाक मुरडून सोफ्यावरती बसल्या होत्या. त्या आपल्या मुलींसाठी तर खूप आनंदी होत्या, परंतु राधाचे होत असलेले कौतुक त्यांना रुचत नव्हते. मुळात गरिबीतून आलेली मुलगी आपल्या घरची सून झाली हेच त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्या नेहमी राधाला कमी लेखून होत्या. त्यांनी नेहमी मायरालाच, शनायालाच या घरच्या सुनेच्या नजरेतून पाहिले होते. भावाची मुलगी जर आपल्या घरात येणार, मायरालाच या घरच्या सुनेच्या नजरेतून पाहिले होते. आणि भावाची मुलगी जर आपल्या घरात येणार असेल, तिचे चांगले होणार असेल तर कोणाला नको आहे. पण ऐनवेळी त्यांच्या प्लॅनवरती पाणी फिरले आणि इंद्राचे लग्न राधाबरोबर झाले. त्यामुळे त्या नेहमी राधाचा राग करत असत. तिचे घरातील सर्वांकडून होत असलेले कौतुक पाहून रागाने त्यांचा तिळपापड होत होता. राधाला बघून त्यांना नेहमी वाटायचे, हा मान तर माझ्या मायराचाच होता आणि तो हिने हिसकावून घेतला आहे. कमला रागाने चिडून त्यांनी कमला मावशींना आवाज देऊन एक स्ट्रॉंग कॉफी आणायला सांगितली आणि तनतन करत रूममध्ये निघून गेल्या. आता तिच्या अभिनंदनासाठी होत असलेली तयारी पाहून डोके अधिकच ठणकू लागले होते, म्हणून त्या सरळ रूममध्ये निघून गेल्या. राधा आणि रुचा संध्याकाळी त्यांचे ऑफिस आवर संपले तशा ऑफिसमधून बाहेर पडल्या. आज दोघीही खूप आनंदात होत्या. एकमेकींची थट्टा मस्करी करत त्या ऑटोसाठी येऊन थांबल्या होत्या. बरे झाले ना रुचा, तुझ्या लग्नाचा प्रोग्राम थोडा पुढे गेला. तुझे जर लग्न जमले असते तर कदाचित आपल्याला असे निवांत फिरता आले नसते. राधा रुचाला लग्नाचा प्लॅन पुढे ढकलला म्हणून आनंदात बोलत होती. हो ना राधा, बघ ना, आपण हॉस्टेलमध्ये होतो, किती छान होते ना. आपल्याला नेहमी बरोबर राहता येत होते, परंतु आता तू तिकडे जीजूच्या घरी राहते आणि मी एकटी हॉस्टेलमध्ये. मला हॉस्टेलवरती खूप बोर होते. रुचा नाराज होऊन राधाला बोलत होती. रुचाने सहज समोरचे पाणीपुरी स्टॉलकडे लक्ष गेले. राधा, चल ना पाणीपुरी खाऊ, आपण खूप दिवस झाले पाणीपुरी खाल्लीच नाही. तोंडाला सुटलेले पाणी आवरत रुचा राधाला ओढत पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन गेली. दादा, एकदम तिखट 2 पाणीपुरी द्या. रुचा पाणीपुरीची ऑर्डर देऊन राधा शेजारी उभा राहिली. काहीच वेळात पाणीपुरीची प्लेट त्या दोघी समोर होती. एक एक पुरी त्यांच्या समोर ठेवली जात होती आणि या उसऊस करत अगदी लाल भडक झालेल्या तोंडाने पाणीपुरी खात होत्या. त्या दोघींची पाणीपुरी खाऊन झाली होती. दादा, सुकी पुरी द्या. रुचा शेवटची पुरी तोंडात टाकून पाणीपुरीवाल्याला बोलली. सिग्नल लागल्यामुळे इंद्राची गाडी त्यांच्या शेजारी रोडवर येऊन उभा राहिली होती. हो मॉम, मी राधाला बरोबर घेऊन येतो. ती केव्हाच्या ऑफिसमधून निघाले आहे, मी बघतो कुठे आहे ते. त्याने वैतागून फोन ठेवून दिला. ही मॉम पण ना, मला आधी सांगता येत नाही का? आणि ही राधा, तिलाही एकटीला त्या ऑटोमध्येच जायचे असते. मी किती वेळा माझ्याबरोबर चल म्हटले, पण नाही ऐकेल ती राधा कसली. हल्ली खूपच मनमानी करायला लागली आहे. तिला जरा बघावेच लागेल. इंद्रा मॉमचा कॉल ठेवून स्वतःशीच बडबडत होता. फोन ठेवून त्याने सहज खिडकीतून बाहेर बघितले तर राधा मॅडम मस्त तिखट पाणीपुरीचा आस्वाद घेत होत्या. लाल भडक झालेला चेहरा, कपाळावरून टिपकणाऱ्या घामाच्या धारा आणि एका हाताने तिखट लागल्यामुळे तोंडाला हवा घालत होती. बिचारी राधा, जशी काही यांना पाणीपुरी खाण्याची शिक्षा दिली आहे अशी हालत झाली होती, तरीही पाणीपुरी खाण्याचे हाल मात्र सोडत नव्हत्या. ते बघून इंद्राने नकारार्थी मान हलवली आणि राधाचा नंबर डायल केला. आजचा भाग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच.